नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परभणी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। ही पत्रकार परिषद जिल्हा भाजपा कार्यालयात पार पडली, ज्यामध्ये भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सिमरन कुरेशी यांनी माध्यमांशी संवाद साधला। पत्रकारांशी बोलताना सिमरन कुरेशी म्हणाल्या की भारतीय जनता पार्टी नेहमीच महिलांचा सन्मान करते आणि महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे। तसेच त्यांनी स्पष्ट केले की भाजपा ही केवळ एका समाजाचे नाही तर सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे, ज्यामध्ये मुस्लिम समाजाचाही समान सहभाग आहे। त्यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे। विशेषतः लाडकी बहीण योजनेसह विविध जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की या योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर महिला आणि गरजू नागरिकांना फायदा होत आहे। विकास कामांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की परभणीतील गंगाखेड रोड असो किंवा जिंतूर रोड रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत। पुढील काळातही विकासाची गती अशीच कायम राहील आणि शहराचा अधिक विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिमरन कुरेशी यांनी ठामपणे सांगितले की भाजपा हा सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे आणि देशाच्या एकता आणि विकास आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहे। आपल्या राजकीय प्रवाहाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की त्या गेल्या 3 वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय आहेत। महिलांसाठी अधिक काम करण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक महिलेला सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय आहे। या पत्रकार परिषदेतून भाजपाच्या धोरणांबद्दल, योजनांबद्दल आणि विकास कामांबद्दल माहिती देत पुन्हा एकदा सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा संदेश देण्यात आला।